देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आता समोर आलाय, जो ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. ज्या परीक्षा घोटाळ्याचा तपास देशातली सर्वात मोठी एजन्सी म्हणजेच सीबीआय करतीये, त्या तपासाला एक अत्यंत वेगळं वळण मिळालेलं आहे. सीबीआयच्या भीतीनं थेट पुरावेच नष्ट करण्यासाठी महत्वाची कागदपत्र आणि प्रश्नपत्रिकेच्या नोट्स चक्क रद्दीत विकण्यात आल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आणि ही कबुली खुद्द संशयितांनीच दिलेली आहे. लातूर पासून पुण्यापर्यंत आणि आता थेट दिल्लीच्या एनटीएच्या मुख्य कार्यालयापर्यंत या घोटाळ्याची पाळंमुळं कशी पसरलीत आणि या जाळ्यामध्ये आता कोणते मोठे मासे अडकणार आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. गेल्या 11 दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. रोज नवनवीन खुलासे होत असतानाच रविवारी चौकशी दरम्यान 2 डॉक्टरांनी सीबीआयच्या समोर मोठी कबुली दिली. परीक्षा संपताच आपल्याकडच्या संशयास्पद नोट्स, काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि प्रश्नपत्रिकेशी संबंधित गोडबंगाल उघड होऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं साहित्य चक्क रद्दीमध्ये विकून टाकलं. आता सीबीआय या रद्दीत गेलेल्या कागदपत्रांचा शोध घेत आहे. पण हे प्रकरण फक्त रद्दीपुरतच मर्यादित नाही. सीबीआयच्या कोठडीत असलेल्या पुण्याच्या शिक्षिका मनीषा हवालदार यांनी दिलेल्या जबाबानं थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या पारदर्शकतेवरच सर्वात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मनीषा हवालदार यांच्या कबुलीनुसार एनटीएच्या पॅनलमधल्या एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच हा प्रश्नपत्रिका फुटीचा कट रचला गेला होता. परीक्षेपूर्वी फिजिक्स विषयाचे प्रश्न आणि उत्तर ही मनीषा यांनी लक्षात ठेवली. पुढे एनटीएच्या रसायनशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सुजाता काळे यांच्या इशाऱ्यावरून हे प्रश्न तेजस शहा नावाच्या एका विद्यार्थ्याला देण्यात आलेत आणि त्यानंतर सहआरोपी मनीषा मांढरे हिच्या मदतीनं हे व्हॉट्सअपवर फिरवले गेलेत. धक्कादायक म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी मनीषा हवालदार यांनी व्हॉट्सअप चॅट सुद्धा डिलीट केले आहेत आणि स्वतःच्या हातानं लिहिलेल्या नोट्स चक्क जाळून टाकल्यात. पण आता सीबीआयचे सायबर तज्ज्ञ हा डिलीट झालेला डेटा रिकव्हर करतायत. सीबीआयने जेव्हा पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या मनीषा हवालदार यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांच्या हाती घबाड लागलं. फिजिक्स विषयाच्या 23 पानांच्या हस्तलिखित नोट्स, नीट परीक्षेचे मराठी आणि इंग्रजीचे मास्टर सेट आणि एनटीए कडून दिली जाणारी अधिकृत उपस्थिती प्रमाणपत्र जप्त करण्यात आलेली आहेत. सुरुवातीला लातूरमधून प्राध्यापक PV कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर अडकले, पण आता तपासाची सुई थेट 4 मोठ्या डॉक्टरांकडे फिरलेली आहे. त्यांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहे. पुण्यातल्या धाग्यादोऱ्यांवरून आता लातूरमधली तपासाची चक्र फिरणार आहे. कुठे कागदपत्र रद्दीत विकली जात आहेत, तर कुठे पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या जात आहेत. यावरूनच या घोटाळ्याची पाळंमुळं ही देशात किती खोलवर रुजलेली आहे त्याचा अंदाज येतो. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लिलाव करणाऱ्या या रॅकेटचा मुख्य मास्टरमाइंड सीबीआय कधी पकडणार, याकडे आता सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एनटीएच्या या कारभारावर तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. सविस्तर आणि रोखठोक बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.